कैलासवासी मधुकाका कुलकर्णी यांचा आज 11वा स्मृतिदिन असून आजचे प्रमुख वक्ते श्री माटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे प्रथमतः पूजन करावे. आपण जी आपली स्मरणिका काढतो दिनदर्शिका, त्याचं उद्घाटन सुद्धा आपण या स्मृतिदिनाच्या दिवशीच वितरित करतो. तेव्हा मी प्रमुख आपले आजचे वक्ते CA जनता सहकारी बँकेचे चेअरमन श्री माटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी ते अनावरण करावं. मनोगत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय. आपल्या संस्थेचे चेअरमन श्री नरेंद्र बळवंत कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख अतिथींचा परिचय करून द्यावा. श्री समर्थ सहकारी बँकेचे संस्थापक कैलासवासी मधुकाका कुलकर्णी यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात व्याख्यानाचे 11वे पुष्प सुप्रसिद्ध अर्थतज्ञ माननीय CA श्री माधवराव माटे सर, विद्यमान चेअरमन जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे यांची सहकारी बँका आज व उद्या या विषयावर आपण विषय ठेवलेला आहे चर्चा, म्हणजे त्यांच्या व्याख्यानाचा. कैलासवासी मधुकाकांचे कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे होते. संस्थापकांची स्मृती बँकेशी संबंधित सर्वांनाच कायम प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने श्री समर्थ सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने दरवर्षी त्यांचा पुण्यतिथी निमित्त आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची एक व्याख्यानमाला आयोजित करण्याचे यापूर्वी ठरविलेले आहे. श्री समर्थ सहकारी बँकेच्या स्थापनेसाठी आपण सर 1978 पासून जवळजवळ 14 ते 15 वर्ष आपण समर्थ सहकारी बँक स्थापन होण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्नाचा भगीरथ प्रयत्न याच्यामध्ये मधुकाकांचा सिंहाचा वाटा होता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांना परवाना देण्यास सुरुवात झाल्याबरोबर नाशिक येथील अनेक सामाजिक संस्थांचे आधारवड असलेले श्री मधुकाका यांनी दिनांक 14/11/1994 रोजी श्री समर्थ सहकारी बँकेची स्थापना करून नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नागरी सहकारी बँक स्थापन करण्याचा बहुमान मिळवून सर्वसामान्यांचे स्वप्न साकार केले होते. कैलासवासी मधुकाकांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे होते. आपल्या या संस्थापकाची स्मृती बँकेशी संबंधित सर्वांनाच कायम प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान बँकेने आयोजित केले होते. आतापर्यंत सर्वसाधारणपणे माननीय श्री विनायक गोविलकर, KC मिश्रा सर, अनिल बोकील सर, श्री डॉक्टर चंद्रशेखर टिळक सर, डॉक्टर सतीश बागल सर, CA प्रकाशजी पाठक सर, डॉक्टर श्री अभय टिळकजी, नंतर श्री रक्षित टंडन. हा एक वेगळा विषय होता. सायबर सिक्युरिटीवर आपण हा विषय घेतला होता. नंतर माननीय श्री दीपक करंजीकर आणि माननीय श्री चंद्रशेखर वजे ह्या आत्तापर्यंत 10 मंडळींनी हे त्यांच्या स्मृतीच्या
स्मरणार्थ आपण हे व्याख्यानमाला आयोजित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलं आहे. आज रोजी आपण श्री माधवराव माटे सरांचं आज आपण व्याख्यान ठेवलेलं आहे आणि त्यांनी आजचा जो विषय आहे सहकारी बँका आज व उद्या या विषयावर ते आपल्याशी हितगुज करणार आहे. आज रोजी समर्थ बँकेची विद्यमान परिस्थितीमध्ये एकूण 8 शाखा कार्यरत असून बँकेचे एकूण 13,000 सभासद आहेत. वसूल भागभांडवल 7,43,00,000 आहे. बँकेच्या एकूण ठेवी 211 कोटी असून रुपये 91 कोटीचं कर्जवाटप केलेलं आहे. बँकेची रुपये 131 कोटी रकमेची गुंतवणूक केलेली आहे आणि त्याचे नक्त मूल्य 18 कोटी असून भांडवल पर्याप्तता प्रमाण 17.75% आहे. बँकेस सतत ऑडिट वर्ग अ मिळालेला असून कैलासवासी मधुकाकांनी लावलेल्या या रोपट्याला चा विस्तार एका वटवृक्षाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आजचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेला असून मी ऑनलाईन उपस्थित झालेल्या बँकेच्या सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक आणि संचालक मंडळ यांचं स्वागत करतो. तर आज रोजी कैलासवासी मधुकाकांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत 11वे पुष्प अर्थतज्ञ माननीय श्री माधवराव माटे सर हे गुंफणार असून सहकारी बँका आज व उद्या या विषयावर बहुमूल्य विचार मांडणार आहेत. प्रथमतः सर माटे सरांचा मी बँकेच्या श्री समर्थ सहकारी बँकेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो व त्यांचा थोडक्यात परिचयही करून देतो आहे. श्री माटे सर हे चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांना पुणे शहरात श्री अभय माटे म्हणून ओळखले जाते. ते सन 1975 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सन 1985 चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी खालील विविध संस्थांमध्ये काम केलेले आहेत. विविध धर्मदाय संस्थांचे सेमिनारमध्ये ग्रुप लीडर म्हणून, टॅक्सेशन FCRA, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट अँड कॉर्पोरेशन गव्हर्नर्स इत्यादीमध्ये त्यांनी काम केलेले आहे. WIRCमध्ये 2007 ते 2008 चेअरमन पदावर व 2009 ते 2010 मॅनेजिंग कमिटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुणे येथे चार्टर्ड अकाउंटंटच्या सदस्य म्हणून ते काम करतात. RSSच्या विविध कार्यक्रमातही ते सहभागी होत आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे कॉर्पोरेट टीचर म्हणून ते काम करतात. विविध सेमिनारमध्ये त्यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट, टीमवर्क, संभाषण कौशल्य, प्रोत्साहन, व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. ते उत्कृष्ट तबलावादकही असून त्यांनी गायक सुधीर फडके, रवींद्र जैन यांचे संगीत मैफिलीत तबला पखवाज वादक म्हणून साथ दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य स्तरीय टास्क फोर्स समितीचे कमिटी फॉर कोऑपरेटिव्ह व NPO सेक्टर ICAI काउन्सिलचे सदस्य म्हणूनही काम केलेले आहे. श्री रविशंकर विद्या मंदिर पुणे या संस्थेचे ते अध्यक्ष असून सध्या ते जनता सहकारी बँक पुणे येथे विद्यमान चेअरमन म्हणून कार्यरत आहे. असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्यानास लाभले. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मी सन्मान करतो. श्री माटे सर यांना मी त्यांचा सत्कार आपण करू सर.
धन्यवाद. यानंतर श्री माटे सर यांनी व्याख्यानास सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. श्री समर्थ सहकारी बँक लिमिटेड नाशिक या बँकेशी संबंधित असलेले सर्व सभासद, खातेदार, संचालक आणि हितचिंतक या सगळ्यांना मी प्रथम मनःपूर्वक अभिवादन करतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की खूप वेळेला ज्यांनी पायाभरणी केलेली असते असा पायाचा दगड हा दिसत पण नाही, कळस मात्र दिसत राहतो. पण या पायाभूत असणाऱ्या दगडाची सुद्धा आठवण ठेवणं हे काम ज्यांनी सातत्याने करत राहिले आणि गेली 10 वर्ष सातत्याने केलं, यासाठी मी त्यांचं मनापासून अभिवादन आणि अभिनंदन करतो. मधुकाकाबद्दलचा आत्ताच जो उल्लेख झाला की 14 वर्ष सातत्याने ते बँकेच्या लायसन्स मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. मला प्रभू रामचंद्रांच्या 14 वर्षाच्या वनवासाची आठवण झाली की 14 वर्ष वनवास सोसल्यानंतर मग सुखाचे दिवस प्रभू रामचंद्रांना आले. मधुकाकांनी सुद्धा 14 वर्षाचा वनवास पत्करला आणि त्यानंतर या बँकेची स्थापना होऊ शकली. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची जी 14 वर्षाची तपस्या होती तशी मधुकाकांची सुद्धा या क्षेत्रातली तपस्या, याचाही आपण सगळ्यांनी आदर करावा असं मला मनापासून वाटतं. ज्या विषयाकडे आपण आता वळणार आहोत, सहकारी बँकांची आजची स्थिती आणि उद्याची स्थिती. काल काय होतं याच्यावर आपण आता विचार करायला नको, कारण जो होऊन गेला तो काल होता की ज्याच्यावर आज करण्यासारखं आपल्या हातात काहीच नाही आहे. आणि म्हणून आपण आज कुठे आहोत आणि उद्याला आपल्याला कुठं कुठं कसं कसं जाता येऊ शकेल त्याचा जर का काही विचार आपण या निमित्ताने करू शकलो तर मला असं वाटतं मधुकाकांना खरीखुरी श्रद्धांजली त्यातनं अर्पण करता येऊ शकेल. काय परिस्थिती आहे आजच्या सहकारी बँकांची, कोणची आव्हानं ही सहकारी बँकांना आता सातत्याने झेलावी लागतात, त्याचा आपण थोडक्यामध्ये उहापोह करूया. NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स गेले 2 वर्ष कोरोनाच्या बरोबर आपण झगडत आहोत आणि जे उद्योगधंदे हे अन्यथा चांगले चालले असते अशा उद्योगधंद्यांची आजची स्थिती जर का विचारात घेतली तर ती खूप कमी खालावलेली अशी होते आहे. जर का उद्योगधंद्यांची स्थिती जर खालावलेली असेल तर बँकेचे पैसे परत मिळणार कुठनं? आणि म्हणून सगळ्यात मोठा प्रश्न आज जर आपल्यासमोर असेल तर तो हा आहे की आपल्याला या कर्ज खात्यांची वसुली कशी करता येणार आहे. आणि मग अशी कर्ज खात्यांची वसुली जर का झाली तरच ती बँक नफ्यामध्ये राहू शकणार. जर कर्ज खात्यांची वसुली झाली नाही आणि NPAचं प्रमाण, ज्याला इंग्रजीमध्ये डबल डिजिट म्हटलं जातं, म्हणजे 10च्या वर जर का गेलेलं असेल तर त्या बँकेला धोक्याची स्थिती ही निर्माण होऊ शकते. मग अशा वेळेला या NPAच्या वसुलीसाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येऊ शकतील. निरनिराळ्या बँकांनी केलेल्या या संदर्भातल्या गोष्टीची फक्त आपल्याला थोडक्यामध्ये माहिती सांगतो, उजळणी करतो. माझी खात्री आहे आपल्यापैकी सगळ्यांनी सुद्धा याच प्रकारची काही ना काहीतरी कार्यवाही ही केलेली असणार आहे. बँकांनी काय केलं, अनेक बँकांनी आपले जे काही अधिकारी जे आहेत या अधिकाऱ्यांच्याकडे पहिले 50 NPA मधले जे काही खाती असतील त्याचं काही ना काही वाटप केलं की बाबा ही 4 खाती तुम्ही घ्या, ही 4 खाती तुम्ही घ्या, ही 4 खाती तुम्ही घ्या. नुसतं त्या अधिकाऱ्यांच्याकडे ते वाटप करून बँक थांबली नाही. पुढं त्यांनी असं केलं की त्याच्याबरोबर एखादा संचालक जोडता येईल का. मला पूर्ण कल्पना आहे की संचालकांचं काम हे रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांच्या मध्येच राहतं. पण अनेक वेळेला संचालकांचं गावामधलं असणारं वजन हे इतकं मोठं असतं की त्या वजनाचा वापर हा जरी नुसता झाला तरी त्या NPAच्या वसुलीसाठी सहाय्य होऊ शकतं. एखादे संचालक हे प्रतिष्ठित त्या गावामधले आहेत म्हटल्यानंतर त्यांचा एक फोन जरी गेला की आमचे असे अधिकारी तुमच्याबरोबर सगळं सातत्याने संपर्क करतायत, अमुक
हे तुमचे हप्ते राहिलेले आहेत, तेवढे हप्ते हे जर का तातडीने तुम्ही भरलेत तर बघा तुमचंही सगळं सिबिलमधलं रेकॉर्ड चांगलं राहील, तुम्हालाही चांगलं आपण कर्जाची परतफेड चांगली करणारे असे कर्जदार आहोत असा तुमचाही लौकिक शिल्लक राहील. आणि अशा पद्धतीचं जर का काम तुम्ही केलं तर बँकेची पण प्रगती होईल आणि तुमचंही लौकिक हा चांगल्या अर्थाने हा बाजारामध्ये राहील. अशा स्वरूपाची काही रचना जर का आपल्याला करता आली तर त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आणि काय मोठा प्रश्न राहिला आहे, बँकांच्या प्रगतीची गती ही गेल्या वर्षानुवर्षांपासून ही ठरत आलेली आहे, पण गेल्या काही दिवसांच्या मध्ये या गतीमध्ये सुद्धा खूप मोठा अवरोध निर्माण झाला का काय असं वाटायला लागतं. कित्येक वेळेला बँकांची विश्वासार्हता ज्या वेळेला टिकून असते त्यावेळेला तुम्हाला डिपॉझिट मिळायला कधीच अडचण येत नाही, ठेवी वाटेल तेवढ्या मिळतात, लोक स्वतःहून तुमच्याकडे येतात, तुम्हाला मागायला जायची गरज पण पडत नाही. आणि अशा प्रकारे ते ठेवी ठेवण्यासाठी उत्सुक असतात, पण त्या नुसत्या ठेवी घेऊन करायचं काय? कारण त्या ठेवी घेतल्यानंतर जर का त्या ठेवीचं कर्जामध्ये रूपांतर झालं नाही, कर्ज देण्यामध्ये जर का आपण यशस्वी ठरलो नाही, तर त्या नुसत्या ठेवी घेऊन आपण फक्त आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधली लॉसची बाजू वाढवत असतो, खर्चाची बाजू वाढवत असतो. आणि म्हणून नुसत्या ठेवीचा उपयोग होत नाही. मग ठेवीचा उपयोग जर होणार नसेल तर स्वाभाविकपणे दुसरा पर्याय हा राहतो तो असा राहतो की मग आपली वाढ ही खुंटणार आहे का काय, आणि म्हणून त्याचा सुद्धा विचार हा आपल्याला गांभीर्याने करायला लागतो. म्हणून कर्जाच्या वाढीमधला सुद्धा दर हा खूपच कमी झालेला आहे. आपल्यापैकी अनेकांना जे बँकेशी कायम संबंधित असतात त्यांना लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीने कर्ज 5 वर्षापूर्वी वाढत होती, बँक आपली ज्या 5 वर्षापूर्वी ज्या गतीने वाढत होती ती गती आणि आजची गती यात प्रचंड फरक आहे. मग अशी जर का गती आपली कमी असेल तर अशा वेळेला आपल्या कर्जाची जर का वाढ पुरेशी होत नसेल तर त्याला दुसरा पर्याय जो आहे उपलब्ध की या आलेल्या ठेवीच्या मधनं चांगल्या प्रकारची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला कशा पद्धतीने करता येऊ शकते. ही जर का इन्व्हेस्टमेंट आपण चांगल्या पद्धतीने जर केलेली असेल तर या इन्व्हेस्टमेंटमधनं मिळणारा परतावा आणि इन्व्हेस्टमेंटमधनं ज्या वेळेला ते इन्व्हेस्टमेंटच पूर्णपणे विकून टाकू त्यावेळेला त्या इन्व्हेस्टमेंट विकल्यातनं होणारा नफा या दोन्हीचा विचार केल्यानंतर आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मजबूत होण्यासाठी अशा इन्व्हेस्टमेंटचा सुद्धा हा आपल्याला या अर्थाने उपयोग करून घेता येऊ शकेल. कित्येक बँकांनी आणि त्यात आमचाही जनता बँकेचाही मोठा सहभाग आहे. आम्ही असं सगळ्यांना आपल्या एक्झिक्युटिव्हजना असं सुचवलं होतं की आपल्याला डिपॉझिटचा आकार हा कमी करता येऊ शकेल का. हा विचार धाडसी आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आज जर का बँकांचा CD रेशो जर का आपण काढायला सुरुवात केली आणि बघायला सुरुवात केली तर बहुतेक बँकांची परिस्थिती हा बँकांचा CD रेशो 50%, 52%, 54% याच्या आसपास कुठेतरी राहतो. आणि मग असा जर का CD रेशो जर राहणार असेल याचा अर्थ असा झाला, CD रेशोचा असा आहे म्हणून सगळे जे बँकर नाहीत त्यांच्यासाठी मुद्दा म्हणून खुलासा करतो, याचा अर्थ काय होतो की 100 रुपये ज्या वेळेला माझ्याकडे डिपॉझिट म्हणून येतात त्यावेळेला फक्त मी 52 रुपये त्यातले देऊ शकतोय. असा झाला CD रेशो. उरलेले 48 रुपये मी देऊ शकत नाही, त्यातली काही रक्कम मला ही ठेवावी लागते, गुंतवावी लागते, रोख म्हणून हातात ठेवावी लागते. ती रक्कम बाजूला सोडून दिली तर उरलेली रक्कम ही मला इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवावी लागते. पण CD रेशो जर का 50%, 52% आणि 55% म्हणजे कित्येक वेळेला वा खूप मोठा CD रेशो झाला असं म्हणायची वेळ ही काही वेळेला बँकांच्या मध्ये आलेली आहे. मग असं जर का होत असेल तर काही उलटा विचार आपल्याला करता येऊ शकेल का की समजा CD रेशो जर का 65% ते 70% राहणार असेल, आपण क्षणभर धरू 65% राहणार आहे, 65% हा CD रेशो जर का आपल्या बँकेसाठी हा नफा देणारा CD रेशो म्हणून जर राहणार असेल तर जे कर्ज आहे ते आत्ता 65 रुपये, मग असं असताना मला ठेवी किती असल्या पाहिजेत असं उलटं गणित मांडून जी काही बल्क डिपॉझिट आपल्याकडे आलेली असतील ती बल्क डिपॉझिट ही कमी करता येणं, ज्याच्यावरचा हायर रेट ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण द्यावा लागत असतो, अशा वेळेला
अशी डिपॉझिट जर यदाकदाचित कमी करावी लागली तर असा सुद्धा एखादा धाडसी निर्णय हा बँकांना घ्यावा लागण्याची शक्यता ही आत्ताच्या या परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच आपण डिपॉझिट आणि कर्ज, लोन आणि डिपॉझिट याचा रेशो किती राहतो याचा अभ्यास करणं जसं गरजेचं आहे, तसं डिपॉझिटमधली माझी हाय इंटरेस्ट रेटची डिपॉझिट्स किती आहेत आणि ती मला कमी कमी कशी करता येऊ शकतील याचाही विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. सहकारी बँकांच्या मधली एक सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती अशी आहे की आपल्याकडे येणारा डिपॉझिट ठेवायला येणारा जो काही कोणी ठेवीदार असतो हा बहुतेक कोणी ना कोणीतरी संचालक मंडळाच्या, अख्ख्या संचालक मंडळाच्या असेल किंवा त्यातल्या 4-5 जणांच्या हा जवळचा आणि अत्यंत घरोब्याचे संबंध असणारा, घनिष्ठ संबंध असणारा असा असतो. आणि मग अशी व्यक्ती ही स्वाभाविकपणे सांगते की डिपॉझिटचा मला 0.5% वाढवून द्या बरं का रेट. पण आपल्याला सगळ्यांना अत्यंत नम्रपणाने पण धाडसानी हे विधान त्यांच्याबरोबर करावं लागणार आहे की मी डिपॉझिटचा रेट तुम्हाला वाढवून देऊ शकत नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एकच आहे की मी डिपॉझिटचा रेट वाढवून देणं याचा अर्थ कदाचित तुमच्या एकाला कोणाला तरी फायदा नक्की होईल, पण सगळ्या बँकेला मात्र त्याचा घाटा होईल, तोटा होईल. आणि त्यामुळं असा डिपॉझिटचा रेट वाढवून देणं हे शक्य होणार नाही. आणि माझी अशी खात्री आहे की या बँकेचं संचालक मंडळ हे अशा प्रकारचा डिपॉझिटचा कोणी वाढीव रेट मागितला तर त्याला नाही म्हणण्याचं धारिष्ट्य हे दाखवणारच असेल. अनेक वेळेला अजून एक गोष्ट जी होत असते ती अशी असते की कर्जदार जो आहे हा कर्जावरचा व्याजदर कमी करण्यासाठी म्हणून आपल्याकडं सातत्याने हेलपाटे घालत असतो. आणि नुसताच तो हेलपाटे घालून थांबत नाही, तो बरोबर येताना दुसऱ्या बँकेचं एखाद्या पत्र घेऊन येतो. मी कोणत्याही बँकेचा नामोल्लेख करू शकणार नाही, करणारही नाही. पण ते न करता सुद्धा आपल्यालाही त्या सगळ्यांना बँका माहिती आहेत की ते सगळे सांगत येतात की बघा अमुक अमुक बँक मला 7% देते आणि तुम्ही मात्र 9.5%, 10% असं म्हणताय, जाऊ कमी तिकडे. आपल्याला एकीकडे तो कर्जदार हा चांगला पण असतो, त्याला राखून ठेवणं हे आपल्या बँकेच्या हिताचं पण असतं, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचा व्याजदर हा कमी करावा लागणं हे आपल्याला नाईलाजाने का विना करावंच लागतं. आणि मग असं जर का करावं लागत असेल तर स्वाभाविकपणे आपल्या नफ्यावरती हा त्याचा खूप मोठा परिणाम हा होत असतो. आणि म्हणून असं रेट ऑफ रिडक्शन इंटरेस्टवरचं हे किती प्रमाणामध्ये करायचं याचाही थोडाफार हा विचार आपल्याला सातत्याने ठेवायला लागेल. आणि कोणत्या एका पातळीला त्या कर्जदाराला म्हणायचं की बाबा रे याच्यापेक्षा खाली जाणं हे मला परवडणारं नाही, कारण तसं करणं म्हणजे मला घाटा पत्करण्यासारखं आहे, तोटा करण्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कास्ट ही 4% आसपास धरली जायची. जरी कितीही आपण कॉस्ट रिडक्शन केलं, अत्यंत काटकसरीने जरी बँक चालवायची म्हटली तरीसुद्धा ती 3% खाली येणं हे जवळपास अशक्य कोटीतलं म्हणावं असं आहे. मग असं जर असेल तर मला किमान जे काही व्याज मला माझ्या ठेवींवर द्यायचं आहे ते व्याज त्याच्यावरती अधिक 3%, आणि हे केवळ 3% तेवढंच बेरीज करून थांबता येत नाही. प्रत्येक सभासद हा डिव्हिडंडची मागणी करत असतो. मग डिव्हिडंडची जर मागणी करत असेल आणि डिव्हिडंड हा नेहमी आफ्टर टॅक्स द्यावा लागतो, त्याच्या आधी टॅक्सेशनचा विचार करावा लागतो. तो टॅक्सेशनची असणारी त्याच्यामधली ती पण तरतूद, आणि या टॅक्सची तरतूद झाल्यानंतर सभासदांना हा भले 7%, 8%, 10% काय जो डिव्हिडंड आपल्या मनामध्ये असेल, संचालक मंडळाच्या असेल किंवा सभासदांच्या अपेक्षेनुसार असेल, हा जो काही ठरवावा लागत असेल त्याची सुद्धा गणितं ही मांडावी लागतात. आणि मग अशी गणितं मांडल्यानंतर आपला व्याजदर हा किती टक्के राहू शकतो की ज्याच्या खाली आम्ही येऊ शकत नाही याचा एकदा कुठंतरी आपल्याला सगळ्यांना निश्चय करावा लागेल. आणि मग असा निश्चय केल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की याच्यापेक्षा खाली जर का कोणी व्याजदर करून मागत असेल तर त्याला नमस्कार करून नाही बाबा मी याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. मग तो कदाचित आपल्याला, मी त्याला धमकी असं म्हणणार नाही, पण तो आपल्याला सुनवेल की ठीक आहे तुम्ही जर का मला हे करू शकत नसाल तर मी दुसरीकडे जातो. तर कदाचित आपल्याला असा असणारा चांगला ग्राहक हा सोडावा सुद्धा लागेल, पण तो सोडणं
हे सुद्धा कदाचित संपूर्ण बँकेच्या दृष्टीने विचार करताना हे बँकेला एकूण नफ्यामध्ये नेण्यासाठी म्हणून उपयोगी ठरू शकेल. याच पद्धतीने जर विचार केला तर मी मगाशी जसं म्हटलं, व्याजाचे दर हे कर्जावरचे कमी कमी होत जात आहेत, पण एकूण बँक चालवण्यासाठी येणारे खर्च जे आहेत ते मात्र वाढत जात आहेत. वीज बिल, कुठलं वीज बिल कमी होतं? कोणचंच वीज बिल कमी होत नाही. व्याजाचा दर कमी झाला पण वीज बिल नाही कमी झालं. जे आपल्याकडे सेवक आहेत त्या सेवकांचे पगार, कुठला सेवक असा म्हणतो की ठीक आहे, पूर्वी तुम्हाला 10% कर्जावरती व्याज मिळायचं, आता 8% मिळतं, माझाही पगार 2% कमी करा? कोणीच म्हणू शकत नाही आणि म्हणणारही नाही. पण असं जर का म्हणत नसेल तर याचा दुसरा अर्थ असा आहे की एकीकडे वाढत जाणारी ही कॉस्ट आणि दुसरीकडे मिळणारं व्याज याच्यामधला फरक हा हळूहळू कमी 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 होत जातोय. आणि म्हणून या कारणासाठी आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट्स कसे मिळवता येऊ शकतील याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्याच सेवकांना जर का विश्वासामध्ये घेतलं आणि सांगितलं की चला तुम्हीच सांगा, सुचवा तुम्ही मार्ग काय करता येऊ शकेल, तर मला अशी खात्री आहे की असा सेवक वर्ग सुद्धा आपल्याला खूप मोठी ही चांगल्या प्रकारची सूचना देऊन ती अंमलात आणत असतो. मी एक सोपं उदाहरण सांगतो. हे अगदी सोपं उदाहरण आहे, याची मला कल्पना आहे, पण त्यातनंच पुढे जाता येऊ शकेल. अनेक सहकारी बँका या 2 वेळामध्ये काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी 10:30 ते 1:30 असते, 1:30 ते 3:30 कदाचित सुट्टी असते 2 तासाची, आणि मग 3:30 पासून पुन्हा 6 पर्यंत 6:30 पर्यंत जे असेल ते त्याप्रमाणे पुन्हा कामाचे हे वेळ असतात. अशा जर का वेळा असतील तर मधल्या 1:30 ते 3:30 या वेळामध्ये बँकेतले दिवे बंद असतात का उघडे असतात? बँकेमध्ये जर AC असेल तर तो चालू असतो का बंद असतो? जर का या 2 तासामध्ये मी कुठल्याही बँकेला अधिक चांगली सेवा देऊ शकत नाही कारण बँक बंद आहे, मग त्यावेळेला असे सगळे दिवे बंद करून ज्या ठिकाणी अत्यावश्यक जिथला दिवा असेल, मग आम्ही सगळे जेवायला एकत्र बसलोय बाबा, तिथलाच फक्त दिवा ठेवलाय, अशा स्वरूपाच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासनं आपल्याला काही ना काहीतरी त्याच्यावर काम करण्याची ही आवश्यकता आहे. सेवकांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर कित्येक वेळेला अनवधानाने म्हणा, आता बहुतेक सगळी डॉक्युमेंट्स काय की आपल्याला त्याच्या स्कॅन कॉपी या ठेवायला लागतात. आता फिजिकल कॉपी ठेवण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं. ज्या वेळेला अशी स्कॅन कॉपी ठेवली जाते, समजा आपल्या इथल्या ज्या शाखा आहेत त्या एका शाखेतनं आपण सेंट्रलाइज जर का त्या सगळ्या स्कॅन कॉपी ठेवत असू, तर त्या शाखेकडनं आपल्या सेंट्रल ऑफिसकडनं या सगळ्या स्कॅन कॉपी जात असतात. आणि मग त्या सेंट्रल ऑफिसमध्ये कॉपी गेल्यानंतर लक्षात येतं की अरे ही कॉपी ना, ही वाचता पण येत नाही. हा फोटो जो दिसतोय ना, हा फोटोमधनं या व्यक्तीला ओळखणं हे अशक्य कुठली गोष्ट आहे. मग असं जर का होत असेल तर एकदा केलेली ही स्कॅन कॉपी माझ्या इथनं सेंट्रल ऑफिसला गेली आणि सेंट्रल ऑफिसमध्ये हे लक्षात आल्यानंतर मग ते पुन्हा मी त्या ब्रांचला सांगायचं की ते पुन्हा नीट स्कॅन करा, पुन्हा ते मला काढून द्या. यामध्ये होणारा वेळेचा अपव्यय, केवळ वेळेचा अपव्यय नाही, त्यासाठी सेवकाचा असणारा खर्च याचा सुद्धा कुठंतरी आपल्याला विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तोही विचार करून यातनं काही आपल्याला कॉस्ट कटिंग करता येईल का? काही काही वेळा असंही होऊ शकतं की आपल्या बँकेच्या मध्ये असणारे जे सेवक वर्ग आहे, हा सेवक वर्ग दुपारच्या वेळामध्ये त्या मानाने येणारा कस्टमर, ग्राहक ही संख्या खूप कमी असते. एरवीच्या सकाळच्या वेळामध्ये जर का 50 जण येत असतील तर कदाचित दुपारच्या वेळामध्ये जेमतेम 5च जण येत असतात. मग आपल्या शाखेमध्ये ज्या ठिकाणी समजा 5-7 जण 10 जण काम करत असतील तर अशा वेळेला केवळ 1 किंवा 2 जणांच्या वरती दुपारचं सगळं सेशन ठेवणं आणि जी काय उरलेली आपली तिथली जी मॅनपॉवर जी आहे, जो सेवक वर्ग आहे, हा मार्केटिंगसाठी बाहेर पाठवणं हे आपल्याला करता येऊ शकेल का? तसं जर का केलं तर त्याच्यामध्ये एकीकडे कॉस्ट कटिंग होईल आणि तीच माणसं मार्केटिंगसाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडतील की जे बँकेचं नाव हे सगळ्या आपल्या ज्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपली बँक आहे त्या ठिकाणी आणतील आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्या बँकेचं नाव हे सातत्याने राहायला हे सुरुवात होईल.
अजून एका गोष्टीचा उल्लेख करणं खूप महत्त्वाचं आणि
साहेब त्यांनी आजची बँक व उद्या येऊ घातलेली बँक या विषयावरती सविस्तर आपल्या पुष्पामधून त्यांनी शब्दफुलांनी रचना मांडली व आपल्या सर्वसामान्यांना त्या बँकेबद्दल माहिती पुरवली. त्याबद्दल प्रथमतः मी माटे सरांचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. तसेच ह्या कार्यक्रमासाठी बँकेचे सर्व खातेदार, ठेवीदार, ग्राहक हे आवर्जून ऑनलाईन उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानतो आणि माझ्या संचालक मंडळाच्या वतीनं सर्व ग्राहकांना पुढील वाटचालीसाठी नवीन वर्षासाठी मी आजच शुभेच्छा देतो. आणि बँकेची प्रगती ही संपूर्ण सभासदांच्या, हितचिंतकांच्या व ग्राहकांच्या योगदानावरच अवलंबून असते.